स्वातीज बायोलॉजीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण पाहत आहोत 12वीचं स्टेट बोर्ड बायोलॉजी. त्यातला पहिला चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, लाईन बाय लाईन रीडिंग अँड टीचिंग. त्यानंतर होतील बोर्ड लेक्चर्स. त्या लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स बघितले होते, स्टार्टिंग केली होती, रिप्रोडक्शनची डेफिनेशन पाहिली आणि आता त्याचे टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. असेक्शुअल रिप्रोडक्शन पहिल्यांदा आपण बघतोय. बोर्ड लेक्चरचे जे सेपरेट असणार आहेत हे आपण लाईन बाय लाईन रीडिंग पाहत आहोत. ओके, सो असेक्शुअल रिप्रोडक्शन, व्हॉट इज इट, what are the examples, what are the types, why it is called as asexual, and what are the products of asexual reproduction. Asexual reproduction does not involve fusion of two compatible gamete or sex cells. गॅमेट्सला सेक्स सेल्स म्हणलं जातं आणि दोघांचं फ्युजन या प्रोसिजरमध्ये म्हणजे कुठल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होत नाही. इथे कुठल्याही प्रकारचं फ्युजन ऑफ गॅमेट्स, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स होत नाही. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स खूप रेअरली होतं, पण तरीसुद्धा फ्युजन ऑफ गॅमेट्स होणार नाही. ओके, गॅमेट फॉर्मेशन मी का बोलते आहे, कारण काही अल्गीचे प्रकार आहेत, ब्रायोफाईट्स आणि अल्गीचे, त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन कधी कधी दाखवतात, पण तिथं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, म्हणून त्याला असेक्शुअल कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. इट इज द प्रोसेस रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी कॉल्ड ॲज क्लोन्स फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम अँड इनहेरिट्स द जीन्स ऑफ द पॅरेंट्स. त्याच एकाच पॅरेंटचे जीन्स त्या येणाऱ्या जनरेशनमध्ये, नेक्स्ट प्रोजेनीमध्ये, पुढच्या पिढीमध्ये दिसून येतात. त्याच्यामुळं त्यांना म्हणलं जातं क्लोन्स. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन हे युनिपॅरेंटल मानलं जातं. युनिपॅरेंटल म्हणजे इथं एकच पॅरेंट सफिशियंट असतो पुढची प्रोजेनी जनरेट करण्यासाठी. सच मॉर्फॉलॉजिकल जेनेटिकल इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड ॲज क्लोन्स. आता हा काय झाला, हा झाला या टाईपच्या रिप्रोडक्शनचा प्रोडक्ट किंवा आउटपुट, ज्याला आपण म्हणतो प्रोडक्ट किंवा आउटपुट काय आहे मग असेक्शुअल रिप्रोडक्शनचं, क्लोन्स. ऑर्गॅनिझम्स चूज टू रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय डिफरंट मोड्स ऑर वेज. वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिझम्स वेगवेगळ्या पद्धतीचे टाईप्स दाखवतात असेक्शुअल रिप्रोडक्शनचे. ओके, तर हे वन बाय वन आपल्याला बघायचं आहे, लाईन बाय लाईन जाऊन. आता याच्यामध्ये तुम्हाला मी अजून काय काय ॲड करून देणार आहे, याच्यामध्ये सगळे तुम्हाला इंटेक्स क्वेश्चन्स त्याचे आन्सर्स मी देणार आहे. त्याच्यानंतर थिंक अबाउट इट, यू कॅन रिकॉल इट. मागचे जे सिलेबस होत्या 10वीपर्यंतचे त्याच्याविषयी प्रश्न आहेत, 11वीच्या सिलेबसवरती प्रश्न आहेत. हे इंटेक्स क्वेश्चन पण आता तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये विचारले जातात, तर मी त्याचे पण सगळे तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये आन्सर्स सांगणार आहे, जेणेकरून तुमचा एकही मार्क बोर्ड एक्झामचा तुमचा स्किप होणार नाही. ओके, सो वन बाय वन आपण आधी टाईप्स बघू, नंतर त्यांचे एक्झाम्पल्स.